देवेंद्रजींशी सुद्धा सहजतेने गप्पा मारताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. विकास भी 2च मिनिटं, विकास भी विरासत भी म्हणत आपण पंढरपूरसह अनेक देवस्थानांचे कॉरिडॉर विकसित होत आहेत. नाशिक कुंभमेळ्यासाठी भव्य नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर अतिशय मैलाचा टप्पा आहे आपला. हे जागतिकदृष्ट्या फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याचबरोबर चौथी मुंबई म्हणजे नैना सिटी, ज्याचा उल्लेख माझे सहकारी विक्रांत यांनी केला, जागतिक स्तरावर उद्योगधंद्यासाठी केंद्रबिंदू ठरणार आहे. यामध्ये हजारो नव्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणार आहे. दाओसमध्ये 15.96 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. टियर 2 टियर 3 शहरांचा औद्योगिक विकास, गडचिरोलीची स्टील सिटी, नागपूरचं AI केंद्र, रायगडमधील स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी, या सगळ्यातून स्पष्ट होतंय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढल्या 5 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत 1 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवून आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करते. एकच शेवटचा मिनिट. महाराष्ट्राचं जागतिक आर्थिक केंद्र बघण्याचं जे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाहिलं, त्याला देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती सरकार आज आकार देत आहे. सभापती महोदय, महाराष्ट्र ही केवळ एक अर्थव्यवस्था नाही आहे, ही संस्कृती आहे, ही कष्ट करणाऱ्यांची भूमी आहे. आणि महायुती सरकार हे जनतेच्या स्वप्नांना पूर्ण करणारी यंत्रणेचं काम करते. जाता जाता एका गोष्टीचा, अर्धाच मिनिट, जाता जाता एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की इतिहास फक्त वाचायचा नसतो, तर इतिहासातून शिकायचं असतं. आणि मला खरंच अभिमानाने सांगावंसं वाटतंय की आजवर अहिल्याईंचं नाव हे फक्त मंदिरापुरती त्या ठिकाणी घेतलं जायचं, पण आज आपल्या या अहिल्याईंच्या विचारांनी मंत्रालय देखील चालतंय. ते शक्य झालंय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमुळेच. या सगळ्याचमुळेच मी या सरकारला मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.